दरम्यान ओबीसी समाजाच्या या बैठकीबाबत आंदोलक मनोज जरांगेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं जरांगेंचं काय म्हणणं ते देखील पाहूयात। नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे काय कोणाच्या बापाची पेंड आहे काय जे आर रद्द करणं। हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जे आर काढलाय। मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे आर काढलाय। असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का? आमची पण मागणी आहे ना, आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो, मागणी पण केली की 1994चं जे आर रद्द करा, वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा, 50%च्या वर गेले। आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा। दरम्यान ओबीसींच्या कोणत्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, ओबीसींच्या 75 ऐवजी 200 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती द्यावी, महाज्योती संस्थेला 1000 कोटी रुपये द्यावे, महाज्योतीची कामे ओबीसींना द्यावी, म्हाडा सिडकोच्या घरामध्ये ओबीसींना आरक्षण द्यावे ही देखील एक प्रमुख मागणी होती। नागपुरातील मुलामुलींची दोन्ही वसतिगृह ओबीसी मंत्रालयाकडे द्यावी ही देखील एक मागणी होती। ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या जाचक अटी शिथिल कराव्या, इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला ॲडव्होकेट जनार्दन पाटील यांचं नाव द्यावं, प्रत्येक शहर आणि तालुक्यामध्ये ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुरू करावं, डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कारही जाहीर करावा, ओबीसी विजा भज व विशेष मागास प्रवर्ग शेतकऱ्यांना 100% सवलतीच्या योजनाही सुरू कराव्यात, ओबीसीतल्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची 3 वर्षापासूनची फेलोशिप त्वरित द्यावी ही मागणी मंजूर करण्यात आली आहे। आता पाहूयात ओबीसींच्या प्रलंबित मागण्या कुठल्या आहेत। पहिली मागणी, ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये 100% शिष्यवृत्ती द्यावी। आणि दुसरी एक मागणी आहे, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी रुपये रक्कम द्यावी।